आणि भगवंत जर कथेला आले तरच कथेला आनंद येईल. त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी माझ्या परमात्माचा धावा आपण सर्वांनी मिळून करूया. या तर चला. तो राधा मेरी स्वामी, मैं राधे तेरो दास, जन्म जन्म मोहि दीज, यो तो कृष्ण चरण अनुराग. श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण को हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. सर्वांनी म्हणायचे भगवंताची दोन्ही हाताची टाळी वाजत परमात्माला अंतर मारायचे हो. हे नाथ नारायण ओ, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आनंदमय चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी, आनंदमयी चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी, आनंदमय चैतन्यमय कृष्णमयी परमेश्वरी, आनंदमयी चैतन्यमयी कृष्णमयी परमेश्वरी, आनंदमय चैतन्यमय कृष्णमयी परमेश्वरी,
मंगलमयी चैतन्यमयी कृष्णमयी रूपा मुद्गलेश रूप जय गुरुदेव मुद्गलेश्वर रूपा जय गुरुदेवा गजानन रूपा जय गुरुदेव मुद्गलेश्वर रूपा जय गुरुदेवा गजानन रूपा जय गुरुदेवा कृष्ण हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव सर्वांनी म्हणायचं दोन्ही हाताच्या टाळ्या वाजवून त्या परमात्माला हाक मारायची आहे प्रभू नाथ नारायण वासुदेव हरे राम हरे राम 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 हरे 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 राम सर्वांनी हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे राम राम हरे हरे कृष्णा 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे हरे राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा Wow.
गुरुदेव संत समाज श्री गजानन बाबा यजमान समस्त श्रोतागण समस्त श्रीहरिनगर अर्जुन नगर वासी काल आम्ही कथा पाहिली ज्ञान भक्ती आणि वैराग्याबद्दल. जेव्हा व्यक्तीमध्ये ज्ञान प्राप्त होते तेव्हा भक्तीचा रंग लागतो. पहा रस्ता कसा आहे. जेव्हा व्यक्तीला ज्ञान प्राप्त होते तेव्हा भक्तीचा रंग लागतो आणि भक्तीचा रंग लागला की त्याला वैराग्य प्राप्त होते आणि वैराग्य प्राप्त जर झालं तर त्याची सहज मुक्ती होते. सहज मुक्ती होते. हो सहज मुक्ती. म्हणून ज्ञान आणि भक्ती वैराग्याची आवश्यकता संसारामध्ये आपल्याला आहे. ज्ञान भक्ती वैराग्य. पण आमचं ज्ञान आम्ही काल पाहिलं कुठपर्यंत. ओ काकू कुठपर्यंत ज्ञान आपलं. पाण्याच्या गिलासापर्यंत. काल होते ना ते. जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत भक्तीचा रंग कसा लागेल. मग सर्वात अगोदर भगवंताविषयी माहिती करून घ्या. सनातन धर्माची मर्यादा आहे देव ओळखून करा, देव ओळखून करा, ज्ञान प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा. देव खरा की खोटा. आम्हाला अजून विश्वासच प्राप्त झाला नाही देव आहे किंवा नाही. अजून आम्ही अटकलो. वाईट वाटते ऐकायला. असेल काय तो ऐकत असेल काय तो. ज्ञान प्राप्त करून घ्या. ज्ञान प्राप्त करून घ्या. तो आहे. तो आहे. तो आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे. ज्ञानाचा चष्मा पाहिजे. भक्तीचा रंग पाहिजे. तो दिसतो. तो दिसतो. वेळा कुमाराला भेटला, सावत्या मावळ्याला भेटला, मीराबाईला भेटला, कर्माबाईला भेटला, नरसी बेताला भेटला, पंकटाला भेटला. आपल्याला का भेटत नाही. का भेटत. कारण की आमच्याकडे ज्ञानच नाही. तो खरा आहे किंवा खोटा आहे का याच्यातच अडकलो. देव आहे. तुम्ही एकदा मी बोलतो याच्यावरून समजून जा की देव आहे. देव आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी श्रीमद भागवताची कथा आहे. आणि श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे काय. सर्व पुराणांचा सार तत्व म्हणजे श्रीमद भागवत. श्रीमद भागवत. मग ज्ञान प्राप्त करून घे. देव आहे. देव आहे. आणि कोणाला देव पाहिजे असन पाहायचं असन तर त्यानं माझ्याकडे यावं आणि देव पाहून घ्यावं. फक्त स्टेजवर नाही. पाटील साहेबाच्या घरी मुक्काम आहे तिथं यायचं. हा ज्याला देव पाहायचा असन. हो आता देवही दाखवायला लागलो मी. नवीन फॉर्म्युला आला अमरावतीत. खरंच ज्याला देव पाहायचा देव पाहून घ्या. आता गोंदियाला गेलो होतो. गोंदियाला त्या ठिकाणी एक गृहस्थ आले.
मोठे गुरुस्थान. नाव सांगित नाही. या ठिकाणी कॅमेरा चालू आहे. नाव सांग. मोठमोठे नेता यायचे त्या ठिकाणी. हर्षद पटेल सारखे त्या ठिकाणी नेता आले. यादव साहेबासारखे लोक आले. प्रश्न एकच पडला, देव आहे किंवा नाही. मी म्हटलं साहेब माझ्या खोलीत या, माझ्या खोलीत या, मी देव दाखवतो. फक्त म्हटलं फुकतात नाही, फुकतात का. मला पैशाची दुनिया आहे, पैशाची. कोणासोबत पैशाचं बोललो नाही काकाजी, तो लोक मूर्ख समजते, लोक लहान समजतात, लोक कपड्याला पाहतात. आतला परमात्मा कोणी पाहत नाही, न्यान कोणी पाहत नाही. अरे साधू कोना पूछो जाती, पूछ लो ज्ञान. देव पाहिजे खरंच यायचं. तो आला होता खोलीत मावाल्या, खरं चालता. मी म्हटलं घेते आता जीव. आला खोलीत, म्हणे महाराज कुठं आहे देव. मी म्हटलं आत्ताच येते, तयारच आहे म्हटलं तो. मग आता जसं तुमच्या ते बेड पाशी माझ्या ते प्लग आहे तिथं, तसाच प्लग तिथेही होता. तो प्लग माझ्या बेड पाशी चिपकला राहते कधी. मग मी म्हटलं मी बटन चालू करतो. मग म्हणे मग मी काय करू. मी बटन चालू करतो, तू तुझ्या करांगडीला आणखीन बारीक कर असं. आणि हे जे छिद्र आहे म्हटलं 3 प्लग आजचे, त्याच्यात कुरंगडी आपली टाक म्हटलं. तो म्हणे शॉट लागते महाराज, मारता काय मले. मी म्हटलं शॉट कसा लागते त्याने सांग मले, दाखव. मग म्हटलं मी त्याला पकडून ठेवतो, मग तर नाही लागणार ना. काय म्हणे महाराज तुम्ही रात्री झोपले नाही काय. म्हटलं का. अरे बाबा त्याला बांधल्या जात नाही. म्हटलं मग तू म्हणतो कसा. म्हणे तो झोमतेच, तो झोमतेच. बरोबर नाही का. तो म्हणे झोमते, तो म्हणे मी मरून जाईल. मी म्हटलं बाबा तू मरतो कसा. मला दाखवतो खरी, त्याला आपण त्याच्यावर केस करू. तू मारतो कसा रे बाबा. केस करू ना त्याच्यावर. जशी विद्युत आपल्याला डोळ्याने दिसत नाही, पण त्याला स्पर्श केला तो झटका लागतो. झटका कसा असह्य, असह्य सहन होऊ शकत नाही. परमात्माही माझा असाच आहे, तो पाहिल्या जाऊ शकत नाही. कौरव आणि पांडवाच्या मधामध्ये आपल्या सर्व रूपाला घेऊन उभा झाला, पण फक्त एकट्या अर्जुनाने दर्शन केलं आणि संजयाने दर्शन केलं, बाकी तिसऱ्याने दर्शन केलं नाही. सैनिक किती होते. करोडो सैनिक होते कुरुक्षेत्रामध्ये. दिसला का, पाला का. अरे अरे दुर्योधनाने देव पाहला, पण दुर्योधन सुधारला नाही. सुधारला काय हो. लोकांची मोठी इच्छा आहे, देवाले पाहायचं आहे, देवाचे दर्शन करायचे आहे. अरे त्याचे दर्शन करून काय करता. त्याला राग येत नाही. तो म्हणत कशी लोक येऊन राहिले, तू असा कोण करता. त्याचे दर्शन करून काय करता. दर्शन करायचे. दर्शन केल्यानंतर काय होईल तुमचं सांगा. वेदांताकडे चला. दर्शन केल्यानंतर किती वेळ दर्शन कराल बोला. किती वेळ. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, अर्धा घंटा. जोशी महाराज सारखा असं तर तो चिपकून राहील. त्याला माहित आहे भेटते. तो कशाला उभा राहते हो. त्याला काय घेणं देणं. बरोबर नाही काय. मी राहीन ना, मी जात नाही 8 तारखेपर्यंत. देव कशाला राहील. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. वेदांत काय म्हणते. अरे बाबा भगवंताचं दर्शन किती वेळ करा. 1 क्षण, 2 क्षण, 3 क्षण, नंतर काय. आणखीन रडतात.
मग काय करा? ज्ञान प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा. ज्ञान काय सांगते? अरे बाबा, देवाचं दर्शन करू नका, देवाचं दर्शन करू नका. मग काय करा? देव पकडल्या जात नाही. देव पकडल्या जाते काय? कोण बांधू शकलं देवाले? यशोदाही बांधू शकली नाही. असह्य शेवटी हारली. कोणी देवाला बांधू शकत नाही. मग देवाला जर पकडायचं असेल तर वेदांताचं सूत्र आहे. तो पकडला जात नाही ना. मग काय करा? काय करा? वेदांत सांगतो. काय सांगतो? परमात्मा श्रीकृष्ण नाम स्वरूप आहे. कुठे? भागवतामध्ये. भागवत शास्त्र म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं नामस्वरूप. नामस्वरूप. संसारामध्ये भगवंताने स्वतःला अदृश्य करून टाकलं आणि समोर कोणाला केलं? नावाला. आणखीन साध्या भाषेत काय सांगू? स्वतःला अदृश्य करून टाकलं आणि या कलियुगामध्ये आपल्या नावाला समोर केलं. पाहणं रामायण उघडा ना. रामानं जेव्हा दगड फेकला तर तो दगड डुबला. म्हणून म्हणतो काय आपण? कथा ऐकल्या फक्त कथा. रामानं रावण मारला. जय श्रीराम. फोडा नारळ. कितीक नारळ फोडून टाकले आणि तरी म्हणते रामानं रावण मारला. अरे बाबा, रामानं रावण मारलाच नाही. राम कोणाला मारत नाही. मुंगी तो मारत नाही. मग रामानं रावण कसा मारला? चिंतन करा. म्हणून या ठिकाणी शास्त्र सांगतात, वेदांतकार सांगतात, जी शक्ती भगवंताने स्वतःमध्ये ठेवलेली आहे त्याच्यापेक्षाही जास्त शक्ती भगवंताच्या नामामध्ये आहे. मग काय पकडा? काय पकडा? घर पकडता आपले काय चाब्यास वागवता? किती सुख विचारे हो, किती सुख. किती सुख. फक्त चाब्याचा गुच्छा कधी हातात असला तरी आपल्याला प्रसन्नता वाटते. का? कारण की ज्याच्या हातात चाब्या त्याची हुकूमत. खरं का खोटं? त्याची हुकूमत आहे की नाही? म्हणून काय पकडा? अरे बाबा, कपाट कशाला पकडता? एवढी मोठी तिजोरी कुठं पकडून ठेवता? फक्त चाब्याचा गुच्छा हातामध्ये घ्या म्हणजे कपाट आपल्या हातात आलं. आणखीन किती सरळ भाषेत सांगू हो. म्हणून वेदांतकार म्हणतात, अरे बाबा, कदाचित कोणाला दर्शन भगवंताचं झालं, एक क्षणभर होईल, आपण भगवंताला पकडून ठेवू शकत नाही, परंतु आपण नामाला तर पकडून ठेवू शकतो ना. नामाला पकडून ठेवू शकत नाही काय? पण आपलं असं आहे काय बाबा, काय सांगू, कलियुगाची कथा लय व्यथा, लय व्यथा. कुठं कुठं गडबड्या होते. म्हणून काय ऐकलं पाहिजे? देवाचे भजन आहे का? नाम घ्या भगवंताचं. आम्ही कोणाचे नाव घेऊन राहिलो? हिरो हिरोईनचे नाव घेऊन राहिलो. वाईट नका वाटून घेऊ. आता त्या गोपी बहुनं कोणती साडी घालू द्या, आपल्या काय कामाची? आपल्या काय कामाची? त्या नागिनले किती फुसकाऱ्या मारू द्या, आपल्याला काय घेणं देणं त्याचं? आपण फजूलच्या झंझट मध्ये अटकलो. काय घ्या, काय घ्या? भगवंताचं नाम घ्या. जहा नाम है वही भगवान है. देव कुठे आहे?
ज्या ठिकाणी भगवंताचं नाम आहे त्याच ठिकाणी देव आहे. मंदिरात आम्ही देव बसवला म्हणजे देव मंदिरात आहे, ही चुकीची कल्पना आहे. नाम पाहिजे, नामाचं ध्यान करा, मन शुद्ध होईल. कशाचं ध्यान करा? देवाच्या रूपाचं ध्यान करू नका. सर्व उलटच आहे वेदांत सांगितलं. आपण समजा देवाचं श्रीकृष्णाचं ध्यान केलं, देवीचं ध्यान केलं, स्वरूपाचं, मग काय कुठं अटतो आपण? बापा बापा महाराज आता तू काय काय बंद करायला लावतं? मोठी झंझटच आहे. बरं जाऊ द्या, तुमच्या समोर देवी आहे, शेरावाली आहे, आता येतेच ते गुढीपाडव्यापासून तिचं ध्यान करायला आपण बसलो. कशी दिसते पहा. काय साडीवर सितारे आहे देवीच्या, पान ध्यान चालू आहे. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे. अशी साडी माया घरचा मुद देतच नाही घेऊन. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे. पा पा हे ध्यान होय आपलं, श्रीकृष्णाचं ध्यान. यायला त्याच्याकडे पाहिलं तर मग कसं दिसते? छोटस गोजीर बाळ जणू माझ्या डोळ्यासमोर बसलाय आणि जणू असं म्हणत आहे, ला मिश्री दे. मन कायच्यात गेलं, माझे खाण्यात मन गेलं. गुरुदेव म्हणतात भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान जर तुम्ही कराल तर त्याच्यामध्ये अटकाल. का? कारण की भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान केल्यानंतर संसाराचं ध्यान मनामध्ये येते. मग ध्यान कशाचं करा? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ध्यान सांगितलं. कशाचं? असणार फोटो ठेवला काय कोणता? नाही ना. काय ठेवलं? फक्त एक दिवा, एक ज्योत. काय म्हणणं असेल व त्यांचं? मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो. सकाळ ज्योतीचा खेळ, निराकार ब्रह्म, आणि प्रार्थना केली गुरुदेवाला आणि नामाचं ध्यान केलं. नामाचं, गुरुदेवाचं नाम. म्हणून भगवंताचं नाम घ्या. शास्त्रकार वेदांतकार तेच म्हणतात, गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. भगवंताच्या नामाची महिमा या ठिकाणी वेदांतकार सांगतात. म्हणून भागवत सर्व वेदांचं सार आहे. भागवत सर्व वेदांचं सार आहे. म्हणून शास्त्रकार वेदांतकार म्हणतात काय? एकदाही विशालाय चत्वार ऋषयो मला सत्संगार्थ समायाता ददृश्य स्तोत्र नारद. श्रीमद भागवत महापुराण बद्री क्षेत्र महिमा. नारदजी महाराज यांनी वेदांताचे मंत्र टाकले. महिमा त्या ठिकाणी आकाशवाणी झाली, संतांच्या चरणात जा.
आणि नारदजी महाराज त्या ठिकाणी बद्रिकाश्रम मध्ये पोहोचले. काल ऐकलं होतं सनत कुमारांचा त्या ठिकाणी सत्संग चालू आहे आणि नारदजी महाराज त्या ठिकाणी पोहोचले. नारदजी महाराज लोकसंग्रही संत आहेत. संतांमध्ये थोडा फरक असते. कोणता फरक? नारदजी महाराज लोकसंग्रही संत आहे आणि शुकदेवजी महाराज लोकत्यागी संत आहे. म्हणून सर्व संतांना एकात ओढू नाही बरं. कोण्या कोण्या संतांना संसारात लोकांसोबत राहावे लागतं. नारद सनत कुमारांकडे पोहोचले आणि सनत कुमारांकडे गेल्यानंतर सनत कुमार त्यांना बोलले, म्हणे नारद तुमचा चेहरा उदास आहे. उदास, तुमचा चेहरा उदास दिसतो. काय विषय काय? नारदजी महाराज म्हणतात, हरी करे मम हित के लिए ऐसा भरोसा रख सदा. भगवंताचा भक्त कोणाला म्हणतात? टिक्कान बुक्का लावणे म्हणजे देवाचा भक्त काय? जो कधीच जीवनामध्ये दुःखी होत नाही त्याला भगवंताचा दास असं म्हणतात. मग आपण भगवंताचे दास आहोत काय? बोला. आपले चेहरे तर सकाळी चांगले उठलो होतो, खुशी खुशी उठलो होतो, मग नंतर ब्रेकडाऊन झाला. बरोबर नाही काय? उठल्याबरोबर किती प्रसन्न होतं, रात्री स्वप्न पाहिलं होतं ना, पण बुवानं पुरं सत्यानाश केला उठल्यावर. होत नाही काय? हो, गडबड होत नाही काय? का देवाचा दास उदास का होत नाही? हरी हरी देव जे करतो माझ्या चांगल्यासाठीच करतो. जो जीवनामध्ये असा मानतो त्याला भक्त म्हणावं, तो खरा भक्त. आहे की नाही आहे? आपलं कसं आहे? आपलं तर घरी असं चालू आहे, बाईनं भाजी वाढली, वरण वाढलं, पूर्ण ताट वाढलं, बुवा जेवण करायला बसला आणि बुवा अचानक बळबळ करायला लागला. घरचा बुवा, मी त्याले बुवा म्हटलं तर दाढीवाला नाही. काय म्हणते घरचा मालक? तुले समजत नाही काय? ते आईनं शिकवलं नाही काय? वरण थंड आहे, मी थंड वरण खात नसतो. अरे बाबा, वरण थंड झालं म्हणून तू गरम होऊ नको. शांत राहा, शांत राहा, शांत राहा. का? कारण की माणूस गरम झाला तर लवकर विजत नाही. वरण जरी थंड झालं ते गरम होऊ शकते. शास्त्राची भाषा आहे. म्हणून काय या ठिकाणी नारदजी महाराज सांगतात की देवाचा भक्त कधी उदास होत नाही. म्हणून कधी स्वतःला उदास नका करत जाऊ, रडत नका जाऊ. हा, काही झालं तर रडता. महाराज तू का पाहायला येतो का आम्हाला? मी मनाने पाहायला जातो, पण मनाने पाहायला गेल्यानंतर या संसारात, म्हणून देवाला सांगितलं, देवा लोकांच्या मनातलं समजलं नाही पाहिजे. आणि लोकांच्या मनातलं जर समजायला लागलं तर एवढंच दिसते काय? दुःखच दुःख, दुःखच दुःख. आज अचानक आम्ही बोलत होतो,
आहे की नाही पाटील साहेब? आपण सकाळी बसलो होतो, मग काय विषय काय निघाला? आम्ही म्हटलं किती श्रीहरिनगर, अर्जुननगर, किती बिल्डिंगा, बाप्पा मोठे मोठे घर. साहेब बोलायला लागले, आणि महाराज घर मोठे झाले पण त्रास खूप वाढला ना आता लोकांचा. पहिले कसं होतं, एक हात फिरवला तर पुऱ्या घरात कपडा म्हणजे पोछा लागून जाय, असाच लागून जा जाग्यावर. आता घरातले पुरे कोपरे माणूस महिना भर पाहत नाही स्वतःच्या घरातले. म्हणजे काय झालं, म्हणून या ठिकाणी म्हणतात आम्ही रडतो, आम्ही दुःखी होतो, उदास होऊ नका, कधीच रडत बसू नका. का? कारण की देव कोणाचं चांगलंही करत नाही, देव कोणाचं वाईटही करत नाही. शिकून घ्या. मी मेल्यानंतर मग काय करा, मग आता सांगून देते. अजून एक कळलं नाही काय आम्हाला? शास्त्राने सांगितलंय कर्मणो गहनो गती. कर्माप्रमाणेच व्यक्ती या जीवनामध्ये वाहतो. मागच्या जन्माचं कर्म या जन्मामध्ये सुख किंवा दुःखामध्ये येते. लोक म्हणते मी त्या देवाजवळ गेलतो तर आता माझं बरं चालू आहे, हो पगारी वाढला, हो धंदाही वाढला, सर्व बराबर आहे. काय लोकांचं बजेट आहे. देव पैसा देते म्हणजे, मग देव जर पैसा देते तर मग मागच्या जन्माचं कर्म कुठं गेलं कर्म? म्हणून हे कळलं पाहिजे. फक्त देवने पलटले पाहिजे. एका गाडीवर भरोसा ठेवा. मॉडेल नवीन येतील, पण एका गाडीवर जर भरोसा ठेवा, ते गाडी तुमच्या हातात बसून जाईल. झोपेटी जर चालवली तरी बराबर घरी पोचा. हेच आम्हाला कळलं नाही. म्हणून या ठिकाणी नारदजी महाराज म्हणतात मी उदास नाही, फक्त एक विषय आहे. का? एकच विषय या संसारामध्ये आहे, त्याने मी दुःखी आहे. कशाने? कर्णेंबी भद्रम शृणुया चक्षुभिर्भद्र पक्षे. नारदजी महाराज म्हणतात हे सनत कुमार, या ठिकाणी ज्याच्या त्याच्या डोळ्यामध्ये काय आहे? लोभच लोभ आहे, लोभच लोभ आहे. म्हणून माझं मन दुःखत आहे. भक्तीमध्ये लोभ असावा, पण संसारामध्ये लोभ नसला पाहिजे. लोभ कुठे असला पाहिजे? भक्तीमध्ये असला पाहिजे. तुझे नाम किती घेऊ मन तृप्त होत नाही. पण इथं कसं आहे, किती पैसा कमाव, घरातले डब्बेच भरत नाही. म्हणून शास्त्रकार वेदांतकार सांगतात या ठिकाणी नारदजी महाराज म्हणतात सनत कुमारांनी उपाय सांगितला कोणाचा? ज्ञान आणि भक्ती वाढवण्याचा. ज्ञान भक्ती वैराग्य आणि सनत कुमार नारदजी आनंदवन गंगा घाटवर पोहोचले. गंगा घाट पोहोचले. आता आनंदवन कशाला म्हणतात शास्त्रकार सांगतात. आपण ऐकलं आनंदवन, त्या ठिकाणी कथा केली, पण आनंदवन कशाला म्हणतात? आनंदवन काशी विश्वनाथला म्हणतात, काशीजीला म्हणतात आनंदवन. आनंदमानंदवने आनंदवने वसंतम आनंदकंदम
हत पापनष्टम्. आनंदवन काशीमध्ये पोहोचले. भगत कटा कुठे झाली? काशी. आपण जगावं कसं सर्व शास्त्रांनी आपल्याला सांगितलं, पण मेलं कुठं पाहिजे कोणी सांगितलं काय? कुठं मेलं पाहिजे बा? वा रे महाराज, आता काय मारतोय का आम्हाला तू? मराव. शास्त्रकार म्हणतात काशी मुक्तिभूमी आहे, मुक्तिभूमी. शेवटचा जर क्षण असेल व्यक्तीचा तर काशीमध्ये बसून जावं. किंवा कोणाची तब्येत खराब आहे, तो आज नाही उद्या मरणार, त्याला काशीमध्ये घेऊन जा. जर जाता जाता त्याची मृत्यू झाली तरी त्याला मुक्ती. मी म्हणत नाही, हा नाही तर माझ्याच घरी या तुम्ही गाव महाराज तुम्ही म्हटलं होतं. शास्त्र सांगते या ठिकाणी परमाणु वैराचा विनाश झालेला आहे काशीमध्ये. काशी सर्वात पहिली सृष्टी आणि ही सृष्टी कधी संपणार नाही म्हणतात. जग संपून जाईल परंतु काशी संपणार नाही. म्हणून काशीला जा. जीवनामध्ये काशीचं दर्शन करा. काशीच्या गंगेत आंघोळ करा. तिच्या यात्रेत जा. तसेच घराकडे वापस या. का म्हटलं मी? बाकीच्या गोष्टी तिच्या आणू नका. आमचं कसं होते, कुठे गेले का आजकाल तिथं विक्री वगैरे बरोबर चालू असते. कसं डबक्या मिळतात. लोक प्रयागला गेले होते, महाप्रयागला, आता आणखी प्रयागला गेले. हा मला भीती वाटते. हा बोलायची थोडी भीती वाटते. चांगली गोष्ट आहे, गेले पाहिजे. मी जात नाही, मला देव नेत नाही. हा मला फुकटाचं पाहिजे, मग मी जात असतो. हो लोक महाप्रयागला गेले पण गेल्यानंतर काय? आजच्या तीर्थामध्ये भांडणच भांडण. लोक तीर्थात जाते कसे? महाप्रयागला गेले होते. महाप्रयाग म्हणजे ते महाकुंभ झालं ना, महाकुंभ गेले होते लोक महाप्रयागले. माझं झालं नाही, इकडे भागवता चालू होते. मला भागवताला जाऊ का आंघोळ करायला जाऊ? मला आंघोळ तर मग होतेच, म्हटलं भागवता जाणं डबल थोडी येते. तर मी केल्या भागवत. मग मी काय करत जाऊ, खाली बसलो तिथे मोबाईल चालू करू. मला चला आता आपण तिकडे दर्शन करत तो कोणताही व्हिडिओ पाहिला तर एकही साधू दिशे नाही, त्याच्यात फक्त मोनालिसाच दिशे. हो ना काका? हा चांगली होती बिचारी. हा खरंच चांगली होती. मग मी म्हटलं चला देवाचं दर्शन नाही झालं, पण धन्य मीडियावाले देवीचं दर्शन करून दिलं. त्याच्यातही आता मी त्याले काय म्हणू, तिथं गेले डुबकी पुरी लावली पाहिजे तर ते डुबक्या कसे लावून राहिले? मोबाईल पकडे एका हातात आणि असे करे. मी आता घरातच मुंडक बकेटी डुबवलं असतं तर जमलं असतं रे. कुठे कुठे हा हा मला ते म्हणायचं नाही. जा तीर्थाला जा, बाजाराला जा. फक्त एक लक्षात ठेवा, सरकार आता प्रत्येक तीर्थाला तीर्थ पर्यटन स्थळ करणार आहे. मी ऐकलं त्यांचं, आता ते झालेलं आहे, काहीतरी झालं ना आता. काय करणार आहे? तीर्थ पर्यटन स्थळ. आता म्हणून काय, थोडासा वेदांत घ्या, शास्त्र वाचा. आता तीर्थ पर्यटन स्थळ केल्यानंतर काय होईल? लोक फिरायला जातील आणि तीर्थाची महिमा कमी होईल. पर्यटन म्हणजे काय? मनोला गमवण्यासाठी हवा बदल मराठी.
पर्यटन अजून कळलं नाही, अजून कळलं नाही. म्हणून मी म्हणतो काय कथा ऐकता, काय कथा ऐकता हो. जाऊ द्या. म्हणून शास्त्रकार सांगतात, वेदांतकार सांगतात, काशीला जा, काशीला जा, पण काशीवरून काशीचं तीर्थ आणू नका. तीर्थ आणू नका का? काशीला गेल्यानंतर काशीचं तीर्थ फक्त शिवलिंगावर चढवणं योग्य आहे, परंतु त्याला प्राशन करू नका. शास्त्रीय आहे, विज्ञानी आहे का? कारण की काशीच्या गंगेमध्ये त्या ठिकाणी मणिकर्णिका घाटावर देह जाळतात आणि देह जळला नाही जळला तर त्याला फेकून टाकून देतात गंगेत. काही काही देह तर अर्ध्या गंगेत जाऊन जहाजानं नेतात, त्याच्यात सोडून देतात. मग त्याने काय होते, त्याच्यातले कीटक, त्याच्यातल्या मासुड्या, मगर जे काही असेल त्या जीवाला तोडतात. ते मासाला खातीलच ना, ते प्राणी होय, ते जानवर होय, बरोबर नाही काय? जसे लोक तसं खातील ना, बरोबर नाही काय? आताही लोकच आहे हो, ते काय खाते त्याचं ते आपल्याला काय घेणं ना. हा आता ते बिचारे कीटक होय, हाय गे नाही, त्याला दिमाग नाही ना, मग ते त्या जीवाला खाते. मग खाते तर काय होते, मग पाण्यामध्ये चांबलं तोडल्या जाते. पाण्यामध्ये चांबलं तोडल्यानंतर ते चांबलं त्याच्यामध्ये सडते. सडल्यानंतर पुन्हा कीटक तयार होते, जंतू तयार होतात. आणि असे जंतू तयार होतात की जे आपल्याला दिसू शकत नाही. म्हणून तिथलं तीर्थ घेण्या योग्य नाही, देवाले वाईट वाटत नाही. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण आमच्या गडबड्या कशा, कुठं गेलं देव चांगला दिसते, ह्या कृष्ण चांगला दिसते, याचा चेहरा हासरा आहे म्हणते, चला याले घेऊन जाऊ. घरातल्या देवपाठात किती देव झाले म्हणे, चौथा. आम्ही कुठं यात्रेत गेलो का देवच आणतो, घरात नसला तर आणा, पण असल्यानंतर मग शेवटी विचार कधी पडेल माहिती आहे तुम्हाला? विचार कधी पडते माणसाले, जेव्हा हिस्सा वाटण्याच्या वेळा येते तेव्हा समजते. बरोबर नाही काय? मग एका रुपयाची 4 आणे होणार. मग आपल्या देवपाठात जास्त देव झाले तर मग देवपाठाचे हिस्सा वाटणे होते, होत नाही काय? किसन इकडे, गणपती तिकडे, आणि त्याच्यात धक्का बुक्की. एका देवाला कधी धक्का लागला तर बाकीचे देव आपल्या मतानच खाली टर 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 काय करतो. मोठी गंमत येते याच्यात. असो, आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही. मग काशीला गेल्यानंतर या ठिकाणी वेदांतकार सांगतात कथा कशी. यशा श्रवण मात्रेन हरिचित्त समाश्रये. म्हणून शास्त्रकार वेदांतकार सांगतात भगवंताची कथा आहे का, आणि ही कथा काय करा, आपल्या मनात उतरवा. कथा उतरा, मग काय होईल. श्रवण मात्रेन हरिचित्त समाश्रयेत. जर कसं आहे, आपण कोणाच्या गोष्टी ऐकतो, बाहेरच्या गोष्टी ऐकल्यानंतर त्या गोष्टी आपल्या मनात शिरत नाही काय. वेदांताची भाषा आहे, कधी कधी हे शरीर साथ देत नाही. जे चित्र कधी कधी बाजारात ढोकळा पाहिला तर आपलं मन कसं होते, ढोकळ्यासारखं होते की नाही होत. मी पहिल्या दिवशी आलो, काकूच्या घरी उतरलो, काकूच्या घरी उतरल्याबरोबर तोंडातून शब्द निघाला, मला कचोरी नाही काय काकू. बरोबर नाही काय? माझे मनात असते तेच होठावर असते, होते. म्हणून काय जे आपण ऐकतो ते आपल्या चित्तामध्ये जाते. वेदांतकार सांगतात जात नाही काय. जाऊन दाखवू काय मी. अनुमान प्रमाण सिद्धांत.
बरं, एक चिंच आहे माझ्या हातामध्ये, पिकलेली आहे, बिलकुल गाबुळली मराठ्या भाषेत आपल्या. पा कशी आहे चिंच? गाबुळली म्हणजे गोड आहे, पिकलेली आहे. काय आहे काकू? चिंच. एकदम कसं वाटते तुम्हाला? कसं वाटते? गळा सोकला होता तुमचा, आता बरा झाला? सांगण्याचं तात्पर्य काय? वेदांताची भाषा आहे. तुम्ही पाहिली का चिंच? नाही पाहिली ना? चिंच पाहिली नाही, फक्त महाराजांनी चिंचेचं नाव काढल्याबरोबर ही जी जीभ आहे ना कार्यामध्ये लागली. जिभेने पाणी सोडलं. वाईट नका वाटत, आपली कथाच तशी आहे. जर फक्त पाहिलं नाही, फक्त ऐकल्याबरोबर शरीराने काय केलं? काम चालू केलं. तसंच या संसारामध्ये जे आपण पाहतो ते आपल्या चित्तामध्ये जाऊन उतरते. चित्त म्हणून शास्त्रकार वेदांतकार सांगतात, कथा ऐका कशी? यशा श्रवण मात्रेन हरचित्त समायेत. या कानाच्या माध्यमातून कथेच्या सहाय्याने भगवंत श्री हरी परमात्मा गजानन बाबा किंवा श्री कृष्ण या कानाच्या द्वारे आपल्या चित्तामध्ये जाऊन बसला पाहिजे. अशी कथा आहे का? तुम्ही म्हणाल जबरदस्ती आहे काय महाराज? जबरदस्ती नाही, जबरदस्ती. परंतु एवढं जर केलं मग काय होईल? मग त्यावेळेस वेद भगवान वर्णन करतात काय? कर्णेंभि भद्र शृणुया चक्षुभिर्भद्रम पखे. कोणतेही खराब चित्र पाहिल्यानंतर त्या ठिकाणी एक शक्ती तयार होते, आणि त्याचं घर्षण होते. म्हणून काय? शब्द में बहुत शक्ती है. मी शास्त्राची भाषा बोलून राहिलो बरं, जवळचं काहीच टाकणार नाही. शब्दामध्ये फार शक्ती आहे, शब्दामध्ये फार शक्ती आहे. मग शब्दाने या शरीरामध्ये गुण निर्माण होते, गुण निर्माण होतात, चांगला किंवा वाईट. म्हणून शास्त्र सांगते घरातही कसं बोललं पाहिजे, घराच्या अंदर आपली भाषा कशी असली पाहिजे. नाही तर लेकराच्या समोर वडील आईला शिवी देतो. काय सांगू म्हणून म्हणतात कसं बोलावं. दृष्टांत सांगितलेला आहे भागवतामध्ये. सुंदर तो दृष्टांत रूपी कथा आपण या ठिकाणी श्रवण करू. आणि ही कथा आहे गोकर्णख्यान. आणि एक क्षण भगवंताचं भजन करू आणि पुढची कथा पुन्हा श्रवण करू. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तो इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. जब संत मिलन हो जाए, जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तेरी वाणी हरि गुण गाए. अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा.
नहीं क्रोध किसी पे आए, नहीं क्रोध किसी पे आए, जब सब तो नजर यही आए, यही वही सब नजर वो आए, यही वही सब नजर वो आए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, अब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा। संसार है एक नदिया, सुख दुख दो किनारे हैं, जिंदगी ओ जिंदगी तेरी मेरी कहानी है। संसार है एक नदिया, आँखों से आंसू आए, आँखों से आंसू आए, दिन रात याद हरि आए, दिन रात याद हरि आए, आँखों से आंसू आए, आँखों से आंसू आए, दिन रात याद हरि आए, दिन रात याद हरि आए, इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, इतना समझ लेना तब हरि से मिलन होगा। जब संत मिलन हो जाए, जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तेरी वाणी हरि गुण गाए, जब संत मिलन हो जाए, जब संत मिलन हो जाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तेरी वाणी हरि गुण गाए, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा, जब संत मिलन हो जाए,
समझ लेना तब हरि से मिलन हो। शास्त्रकार वेदांत करतात शब्द ब्रह्म आहे। शब्द काय आहे? शब्द ब्रह्म आहे। शब्द नाद आहे, नाद ब्रह्म। कळलं? शब्द नाद ब्रह्म आहे म्हणून तर मंदिरामध्ये घंटी वाजवावी लागते। घंटा नाद ब्रह्म, शंख नाद ब्रह्म, टाळी नाद ब्रह्म। म्हणून कोणता नाद कसा काढला पाहिजे, बरोबर नाही काय? आम्हाला तर असं वाटते देव बैरा असते म्हणून घंटा मंदिरात असते, म्हणून आम्ही तशा घंट्या वाजवतो। लोक तर असा निशाणा लावते, असे असे करते, मला पडशील, किती मारून किती निधन का। बस स्टॉपवरल्या माणसाला आवाज गेला पाहिजे काय? घंटी वाजवल्यानंतर त्या घंटी खाली उभे राहा, हळूच घंटी वाजवा। त्या घंट्याच्या नादाने शरीरामध्ये शक्ती, ऊर्जा तरंग लहरी निर्माण होतील आणि तुमच्या शरीराला स्वस्थ आणि शांतता मिळेल। फुगट घंटाने लटकवला, शास्त्रामध्ये एकही विषय बेकामाचा नाही। म्हणून फक्त भक्ती तशी असली पाहिजे। वेदांतकार सांगतात घंटी हळू वाजवली पाहिजे। तुमच्या घराची बेल एकसारखी जर मी आलो आणि वाजवतो जोरानं ट्री 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 ट्री, मग तुमचं मन काय म्हणन? खरं बोला। शपथ घेतली का 7 दिवस खरं बोलू, खोटं बोलायचं असेल तर 8व्या दिवसापासून माझ्यासोबत बोलायला लाग जा। काकू मी खरंच सांगतो, कृष्णाची शपथ, गजानन बाबाची शपथ, मी कधी खराच बोलतो। फक्त मी घरात गेलो का खोटा बोलतो तिच्यासोबत। ते म्हणते किती आणले, तिची नजर त्याच्यावर किती आणले, मग मी म्हणतो तिले समजून सांगतो, पुरा खर्च सांगतो, मग तिले सांगतो एवढेच वाचले। हो असं आहे। तुम्ही म्हणाल मग महाराज तुम्ही एवढ्या स्त्री विषयी सांगता, मग देत नाही काय? त्यांच्या स्त्रीपाशी पैसा ठेवला पाहिजे, आहे की नाही? घरातला पैसा ज्या स्त्री जवळ आहे त्या घरातला पैसा टिकून राहते, एवढं खरं आहे, काही हरकत नाही। पण माझा विनोदाचा विषय असते, मला तेवढं काही मनावर घेत नका जो। मग समजा घरच्या मालकाले काम पडलं 1000 रुपयाचं, पण तो म्हणतो 1000 रुपये दे बरं। तुम्ही मोठा भेद म्हणते तो 1000 रुपये दे बरं। थांब ना, दिसत नाही काही काही स्वयंपाक करून राहिली ना, दिसून तर राहिलं ना, लग्न झालं तेव्हापासून दिसून राहिलं। हा पण काय आता दिसलं नसल्यासारखं कर लागते काकाजी, तुम्ही म्हणा कोणता महाराज आणला सांगा आता। मग तो अर्ध्या तासानं म्हणते, तुम्ही फक्त मनावर नका घेऊ, एवढंच मंडपाच्या बाहेर गेले का टाकून देत जाऊ पसीतच, हा कॅमेरा आहे मी आहे। हा दे ना 1000 रुपये। डोळे फुटले काय? हे भांडे कोण घासन? पुढचं नको बोल, पुढचं नको बोल, मोठं भेव आहे, माफ करा। मग त्याच्या मनात येते आपलेच पैसे, आपली हालत कशी झाली का नाही झाली? म्हणून थोडं वाईट वाटतं, म्हणून लोकांचा विश्वास थोडा कमी जास्त होत आहे। त्या विश्वासाला जर आपण कायम ठेवलं तर शेवटी पैसा आपल्याच हाती येणार आहे। म्हणून काय, प्रत्येकाच्या हिशोबाने वागवा, प्रत्येकाला जसं प्रेम पाहिजे तसं घरात द्या, जनावराला जनावरासारखं प्रेम द्या।
आणि माणसाला माणसासारखं प्रेम द्या, तेव्हा घर टिकून राहील. वाईट वाटलं क्षमा करा, पण मी काय करू, वेदांताची भाषा आहे. दृष्टांताच्या बगैर बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. मग पुन्हा या ठिकाणी दृष्टांत दिला. काय या ठिकाणी एक कथा सांगितली आणि त्या कथेमध्ये पहिले नदीचं नाव सांगितलं. नदीचं नाव आहे तुंगभद्रा. तुंगभद्रा नावाची नदी. आता तुंगभद्रा ही जी नदी आहे, या नदीच्या काठावर म्हणतात आत्मदेव नावाचे गृहस्थ राहतात, ब्राह्मण राहतात. एक नदी आहे, त्या नदीच्या काठावर गाव असं बिचारे असतात. पण मला एक समजलं नाही, ज्यानं सोकलेली बोरं खाल्ली, कोणती बोरं खाल्ली? व्यास महाराजांनी जेव्हा रामटेकला कथा होती, त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्याच्या जे प्रोफेसर आहेत त्यांनी तिकडे तामिळनाडूच्या ते काय त्यांनी प्रश्न केला, वाट इज युअर रायटर? मेलो आता. हा, तिथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्याच्या आतमध्ये कथा होती. बरं झालं देवानं चाबी फिरवली. हो मोठं खराब आहे. मग मी म्हटलं व्यास महाराज, मला पुढचं नको विचारू होतं. कोण रायटर आहे? कोणी लिहिली कथा? व्यास महाराजांनी लिहिली. मग व्यास महाराजांनी काय खाऊन कथा लिहिली? कोणती बोरं खाल्ली? काजू बदामने खाल्ले आमच्यासारखे? काजू बदाम खाल्ला नाही तर महाराजच नाही तो. बरोबर आहे, जसं त्याला बिस्किट पाहिजे. सोकलेली बोरं. कोणती बोरं खाल्ली? सोकलेली बोरं, म्हणून त्यांचं नाव पडलं बादरियानं, व्यासांचं. अशा व्यक्तीने कथा लिहिली. नदी नाल्याच्या कथा लिहिल्या असेल काय, ज्यांनी आपलं जीवन परमात्मामय करून टाकलं. त्यांना काही पुस्तक विकायचे होते काय? जोशी महाराज सारखे पुस्तक विकायचे नव्हते. मग म्हणून चिंतन करा, चिंतन करा. याच्यामध्ये कथा नाही, अरे वेदांताची परिभाषा दृष्टांताच्या रूपात मांडलेली आहे. आम्हाला कळलंच नाही, आम्हाला वाटलं नदीच आहे. बरं, नदीचं नाव काय? तुंगभद्रा. आता अगोदर त्या नदीचं विश्लेषण करू. तुंग, पहिला शब्द तुंग. तुंग म्हणजे काय? मराठी शब्द आहे तुंग. मराठी, माय मराठी, मी मराठी, म्हणून असं झालं. तुंग म्हणजे आपण कास्तकार आहोत ना, आठवण आपले दिवस, आपल्या शेतात मजूर जायचा. मजूर तो लोक म्हणायचे 3-4 जण असले तर शेतात काय मजूर आहे, बरोबर ना? आणि समजा 10, 20, 25 लोक कामाले आहे, त्याला काय म्हणतात? त्याला मग 20 मजूर आहे नाही म्हणत. मग मराठी भाषा काय आपली? सर्व एकायच्या तिथे तुंगा. काय म्हणतात? आज आमच्या शेतामध्ये तुंग आहे. तुंगा म्हणजे काय? अतिशय. तुंग म्हणजे काय? अतिशय. या काय व्याकरण शिकवाले आलता काय? मी व्याकरण गिकरण शिकवत नाही. मीच तर शिकलो नाही, तुम्हाला काय शिकू? पहिला शब्द आहे तुंग. तुंग शब्दाचा अर्थ काय? अतिशय. दुसरा शब्द भद्रा. काला भद्रा. बरं, भद्रा शब्द ऐकायला कसा वाटते तुम्हाला सांगा? ऐकल्याबरोबर काटेने येत काय अंगाले? भद्रा. हो काकाजी, चतुर्थीचा टाइम संपत येते. 3 वाजले दुपारचे. आता पंचमी लागणार, तरी आजकालचे लोक म्हणते
भद्रा आहे भद्रा संध्याकाळी बसतो. बर बसवतो संध्याकाळी. 3:30 वाजता पंचमी लागली. भद्राच्या चक्रात चतुर्थीचा गणपती पंचमीत बसून राहिला आजकाल. वाईट नका वाटत घेऊ, मायाच राखी कधी बांधली? मराठी शब्द आहे रक्षाबंधनाला. काय काय कोणता शब्द आहे? नारळी पौर्णिमा. अर्थ काय? पौर्णिमेच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधली पाहिजे त्या नारळी पौर्णिमेला. आजकाल 3 वर्ष झाले कधी बांधून राहिले लोक. दादाचा फोन बाई येऊ काय मग बांधत काय राखी? आज भद्रा आहे ना दादा? हा उद्या आहे जो ना उद्या. हा आज भद्रा आहे. अरे 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 रामनवमी 12 वाजताच होणार दुपारी. भद्रा येऊ का? कोणी येऊ? याच्यात भद्रा काही काम करत नसते. त्याच्यापेक्षा तुमच्या जवळ गुरु आहे. गुरु कोण? कुठं गेला तुला? तोच गुरु. मोबाईल आपला. माईकडल्या तिकडे सामान असते सर्व. त्याला विचारा, त्याच्यात गुगल नावाचा गुरु आहे. त्याला टच करा. टच केल्याबरोबर तो फळफळ करते. हा मग त्याच्यात बोला काय? भद्रा का अर्थ बदला आहे. एवढं म्हटलं काको का त्याच्यातून मस्त पोरीचा आवाज येते हो. मग ते पोरगे म्हणते काय? इंट्रोडक्शन मुसाविस. भद्रा का अर्थ कल्याण होता है. काय म्हणते ते? माझं नका ऐकू, त्याला विचारा भद्राचा अर्थ काय ते काय सांगते. भद्राचा अर्थ कल्याण. काय? कल्याण. वेदामध्ये भद्रा शब्द आलेला आहे. भद्रा म्हणजे कल्याण. देवीचं नाव आहे भद्रकाली. भद्रकाली. मग भद्रकाली म्हणजे काय? वाईट करणारी काय? नाही. भद्रकाली म्हणजे काय? कल्याण करणे वाली. कल्याण करणे वाली. मग भद्रा शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय झाला? कल्याण. बरोबर नाही का? कळलं ना? भद्रकाली. आता हे असंच राहील. आज ना मी खोलीतून निघत होतो. दादा मला भेटले, आमचे शूटिंग वाले दादा. ते काय म्हणते, महाराज आज ना तुमची रील्स तयार करायची आहे. मी म्हटलं मग म्हणे तुम्ही आज कपडे कोणते घाला? घेतला. मी माझ्या बॅगीच्या अंदर पाहिलं. मी याच्यात काय काय आहे? तो सर्व पांढरं भरलं होतं. आता कसं कर? मग म्हणे महाराज तुम्ही असा टिक्का नसता लावत काय? मी आतलं लोय लावले पण मी सर्व बंद करून टाकलं. मला कायच्यातच आनंद आला नाही. मन लागो मेरो यार फकीरी में. त्या ठिकाणी गोंद्याला फार सुंदर सुंदर कपडे दिले होते त्यांनी. राधे राधेचे चांगले कलरचे कपडे दिले दादा. मी चांगले आणले घरी पण मन दुखलं का? कारण की व्यासपीठावर मला रंगबिरंगी कपडे घालता येत नाही. गुरुची आज्ञा आहे. गुरुची आज्ञा. पण म्हटलं काही हरकत नाही. पण आज तर म्हटलं फुगट काय चंदन घस मेरे नंदन लावतो म्हणून मी काकाची आवाज दिला. मला चंदन आहे काय? खोटा बोलतो का मी? नाही ना. मग म्या म्हटलं घे चंदन पाटील साहेबच देते. आणि तिचं चंदन घेतलं. मायापाकचं फक्त थोडं कुकू टाकलं. मिक्सर केलं आणि लावलं. मी म्हटलं घ्या आता काढा म्हटलं तुमची रील्स. बरोबर नाही का? विशेष नदीचं नाव आहे तुंगभद्रा. आणि अर्थ काय झाला? आता पूर्ण सांगा. अतिशय कल्याण करणारी नदी तुंगभद्रा. अतिशय कल्याण.
मग अतिशय कल्याण करणारी नदी आहे, नदी नाल्याच्या कथा या ठिकाणी मांडल्याच नाही. मग तुंगभद्रा कशाला म्हणतात? अतिशय कल्याण कशाने होते? कशाने होते? आणि शास्त्राने काय सांगितलेलं आहे? जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडात आहे. आपण एवढं तर ऐकलंय ना. याचा अर्थ काय? तुंगभद्रा नावाची नदी कोणती? आपला देह. आपल्या देहाला तुंगभद्रा नदी म्हटलेला आहे, म्हणजे अतिशय कल्याण करणारी नदी. कळलं का? आपलं कल्याण कोण करेल? कोण करेल? मुलगा मुलगी, नातू पंतू जंतू कोण करेल? नाही नाही, एक काम कर जा. आज रात्री तुम्ही कोणी जेवण करू नका. सर्वे श्रोतागण, मी एकटा बादशाह सारखा जेवण करतो आज. तुमचे पोट भरून जातील ना? भरण नाही काय? नाही नाही म्हणते बिचारा. मग तुम्ही जेवण कराल का? कारण की मी जेवण करेल, माझं पोट भरेल. तुम्ही जेवण कराल, तुमचं पोट भरेल. म्हणून स्वतःचं कल्याण स्वतःलाच करावं लागेल. त्याची कथा. स्वतःचं कल्याण स्वतःलाच करायचं आहे. आपलं कल्याण दुसरं करू शकत नाही. म्हणून श्रीमद भागवत कथेमध्ये दृष्टांताच्या रूपामध्ये या ठिकाणी वेदांतकार व्यास महाराज या ठिकाणी मांडणी करतात. काय? तुंगभद्रा नदी आहे आणि त्या काठावर आत्मदेव नावाचे गृहस्थ आहे, ब्राह्मण आहे. हे शरीर आणि या नदीचं काठ कुठं आहे? काठ इथं आहे. काही लोक इकडे हात करते. हा मोठ्या शब्दा, मनाच्या शब्दा, गयाच्या शब्दा घेऊ गये दिलेले बारीक करून. बरोबर. हे काठ आहे या शरीराचं. या काठावर कोण आहे? आत्मदेव नावाचे ब्राह्मण. आत्मा कसा आहे? एका ब्राह्मणासारखा आहे, विप्र. आणि या आत्मेचा संबंध झाला कोणासोबत? पुढे आत्मदेवाला धुंदली नावाची पत्नी सांगितली. पत्नीचं नाव काय? धुंदली. आणि धुंदलीचा संबंध कोणासोबत झाला? आत्मेचा संबंध कोणासोबत झाला? बुद्धी सोबत. ही कथा आहे. बुद्धीचा संबंध आत्मेसोबत झाला आणि बुद्धी आत्मेला फसवते. कळलं का? कित्येक वेळा आपण काय म्हणतो? बाई मी मनाचं ऐकलं नाही, बुद्धीनं चालले, फसले. बरोबर नाही का? कधी कधी बुद्धी जागृत नाही होत काय? ते दागिने पॉलिश करणारी येत नाही काय? मग कसं आमच्या आई बहिणी म्हणते, चल आज रात्री ते घरी येईल ना तर त्याला चमचम असे केलेले दागिने दाखवून देऊ म्हणते. ओ भाऊ या इकडे या, आमचे दागिने थोडेसे साफ करून द्या. बरोबर नाही काय? बुद्धी लावली पण मनाचं ऐकलं नाही. आपले दागिने साफ करणारा आपल्याला साफ करून देईन काय? बरोबर नाही काय? बुद्धी प्रत्येकाकडे आहे, परंतु आत्मा आणि बुद्धी जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत विवेक प्राप्त होत नाही. आणि या ठिकाणी कथेमध्ये सांगितलं, आत्मदेवजी महाराज यांचं लग्न झालेलं आहे, परंतु संतान नाही. संतान. पत्नी कशी आहे? पत्नीचा स्वभाव सांगितला. लोकवार्ता रता क्रूरा प्रायशो बहुजल्पिका.
बुद्धीला काय आवडते? काय आवडते? बुद्धीला काय आवडते? काही प्रश्न आहे इथं. सांगा बुद्धीला काय आवडते? बुद्धीला आवडते काय? चला गजानन बाबाच्या मंडपात भागवत चालू आहे तर चला जाऊन बसू. आवडते काय? तुमच्या बुद्धीला आवडलं, धन्यवाद. काय हरकत का? पण प्रत्येकाच्या बुद्धीला आवडेल काय? नाही आवडू शकत. मग बुद्धीला काय आवडते? बुद्धीला आवडते शेजारी झगडा झाला तर बरोबर कानं लावून असेल. घरचा भाऊ म्हणते दे ना चाय, थांब ना, मज्जा आहे. असे कान लावतो. मी नाही बोलत, शास्त्र सांगते. लोक वार्ता रटा क्रूरा प्रायशो बहु जल्पिका. आपल्याला दुसऱ्याच्या निंदा आवडतात. आपल्याला म्हटलं, आता मी तुम्हाला म्हटलं नाही. बुद्धी संसाराचा विचार करते. संसार ज्याने बनवलं त्याचा विचार बुद्धी करत नाही. मग जगाचा विचार करून काय फायदा? अरे जग चांगलं आहे, जग सुंदर आहे, जगाचा विचार करत बसू नका. ज्याने जग बनवलं त्याचा विचार करा, त्याचा विचार करा. शास्त्रकार वेदांतकार म्हणतात जगाचा विचार करू नका. जगामध्ये सर्व काही खराब आहे असंही नाही, परंतु भगवंताच्या बगैर या जगामध्ये काहीच चांगलं नाही. मग सर्वात अगोदर विचार करा, काय मी कोण? जगाचा विचार करू नका, शेजारचा विचार करू नका, कोणाच्या झगडा भांडणाचा विचार करू नका. कोणाचा विचार करा? स्वतःचा. बरोबर नाही का? लोक दुनिया सुधारायला निघाले, लोक शहर सुधारायला निघाले, पण माझं म्हणणं काय? स्वतःले दुरुस्त करा. खुद को सुधारलो, खुद को सुधारलो, जग अपने आप सुधर जाएगा. मी कोण आहे, मी कसा आहे आणि मी कुठून आलो आणि मला कुठे जायचं आहे, एकांतामध्ये स्वतःला प्रश्न करा, स्वतःला प्रश्न करा. जगाचा विचार करू नका. आम्ही जगाचे विचार करतो. लोकवार्ता रता क्रूरा. जे काम सुखाचं चिंतन करतात ते क्रूर आहे. काम सुखाचं चिंतन करणारा हृदय कठीण आहे. म्हणून काम सुखाचा संकल्प करून जीव स्वतःला बांधतो. आपण बंधनात आहोत. कोणत्या बंधनात? काम सुखाच्या बंधनामध्ये आहोत. म्हणून शास्त्रकार म्हणतात काय? यांना संतान नाही. संतान जगाला बुद्धी नाही. संतान होईल कसे? बुद्धीमध्ये फरक पडेल कसा? शास्त्रकारांनी या ठिकाणी सांगितलं काय? सुंदर चौपाई सांगितली. शास्त्रकार म्हणतात बिनु सत्संग विवेक न हो. बिनु सत्संग विवेक न हो. बिनु सत्संग विवेक न होय. बिनु सत्संग विवेक न होय. राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम कृपा बिनु सुलभ न सोई.
बिनु सत्संग तन होई बिनु सत्संग विवेक न होई बिनु सत्संग विवेक न होई बिनु सत्संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभ न सोई 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 जय सिया राम जय हनुमान जय सिया राम जय जय सिया राम संकट मोचन कृपा निधाना संकट मोचन कृपा निदान जय सिया राम जय हनुमान जय सिया राम जय जय हनुमान जय सिया राम जय हनुमान संकट मोचन कृपा निधान जय सिया राम जय जय हनुमान संकट मोचन कृपा निदान जय सिया राम जय हनुमान जय सिया राम जय जय हनुमान संकट मोचन कृपा निधाना संकट मोचन कृपा निदान जय सिया राम जय हनुमान जय सिया राम जय जय हनुमान संकट मोचन कृपा निधाना संकट मोचन कृपा निधान जय सिया राम जय हनुमान संकट मोचन कृपा निधाना जय सिया राम जय जय हनुमान संकट मोचन कृपा निदान संकट मोचन कृपा निधाना संकट मोचन कृपा निदान संकट मोचन कृपा निधाना